सुरुवातीलाच मित्रांनो महत्वाची बातमी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातून अजितदादा पवार यांच्या पक्षातील बड्या नेत्यांची अखेर झाली हकालपट्टी। मित्रांनो दादांचं प्रकरण अखेर पडलं उघडं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड। अजितदादा पवार यांचे मारेकरी कोण? मित्रांनो सगळ्यात मोठी नावांची यादी आली अखेर समोर। महाराष्ट्राच्या समोर राज्याचं राजकारण अगदी सगळ्यात मोठ्या खळबळजनक वाटेवरती। जाणून घेऊया महत्वाची बातमी आजची शिवसेनेच्या अजितदादा पवार यांच्या संदर्भातील। मित्रांनो रोहित पवार यांनी गेल्या महिनाभरापासून ज्या प्रकारे वातावरण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ढवळून टाकलं होतं की अजितदादांचा मृत्यू कसा झाला, दादांचा अपघात नसून तो घातपात आहे, हे वारंवार रोहित पवार सांगत होते, परंतु त्यांचं ऐकायला कोणीही तयार नव्हतं। मात्र आता दादांचा मृत्यू होऊन तब्बल 2 महिने होत आले तर देखील कोणाला देखील याचा साग सुवा लागला नाही की दादांचा अपघात कसा झाला किंवा मृत्यू कसा झालाय। परंतु मित्रांनो आता मात्र दादांचे मारेकरी सापडलेत, दादांच्या मारेकऱ्यांना शोधून काढलंय। आणि मित्रांनो कंपनीचे मालक आणि अजून कोण, तर सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर येते। दादांचा मृत्यू झाला, दादांचा अपघात झाला तरी देखील कोणताही आमदार पुढे यायला तयार नाही। अमोल मिटकरी वगळता एकही आमदारांनी आपलं तोंड उघडलं नाही। सरकारच्या विरोधात बोलायला एकही आमदार तयार नाही। ज्यांना दादांनी इथपर्यंत पोहोचवलं, ज्यांना अजित पवारांनी आमदार केलं, मंत्री केलं, खासदार केलं, तरी देखील एकही आमदार बोलायला तयार नाही। मग दादांनी इथपर्यंत पोहोचवलं याचं तुम्ही कसं फेडणार? परंतु मित्रांनो या घडीची सगळ्यात मोठी बातमी, या सगळ्या 39 आमदारांना मात्र आता सगळ्यात मोठा दणका बसतोय। बऱ्याच नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी होते, त्यांना कायमचं पक्षातून काढलं जातंय, कायमचं पक्षात निलंबित केलं जातंय। दादांच्या मृत्यूच्या नंतर काही लोकांनी पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले। संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी सगळीकडूनच फिल्डिंग लावली होती। मित्रांनो प्रफुल्ल पटेल यांनी हा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या ताब्यात यावा यासाठी सगळीकडून जोरदार फिल्डिंग लावली। मात्र मित्रांनो सगळं चुकलं एका जागेवरती की अजितदादा पवार गेल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी या प्रकारची फिल्डिंग लावली गेली। महाराष्ट्राला कळलं, दादांच्या नेत्यांना कळलं, दादांच्या सहकार्याने कळलं, संपूर्ण महाराष्ट्राला कळलं की प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष चोरायचा आहे। आणि तशा प्रकारे त्यांनी फिल्डिंग लावली। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दोघांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपली आहे, आपलाच दावा राहणार आणि शेवटपर्यंत राष्ट्रवादी आपलीच असं म्हणत राहणार आहे। हे दोघे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलीनीकरण नको असे म्हणत होते। मात्र दादांचे मारेकरी मित्रांनो सापडले आहेत। तुम्हाला ऐकायची नावं तर बघूया कोण आहेत दादांचे मारेकरी। मित्रांनो आता पोलीस तपास करत आहेत, सगळीकडून तपास अगदी शेवटपर्यंत येऊन पोहोचलाय। मात्र या शेवटीला सगळ्यात मोठी बातमी सुनेत्रा पवार यांनी दिली। सुनेत्रा पवार यांनी सगळ्यात मोठी बातमी महाराष्ट्राला दिल्याच्या नंतर त्यांनी मात्र आज प्रफुल्ल पटेल यांची उचलबांगडी केलेली आहे। प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदावरून हकालपट्टी केलेल्या ही महाराष्ट्राच्या राजकारणाला सगळ्यात मोठं राजकीय वळण देणारी बातमी आपल्या समोर येते। मित्रांनो या बातमीमुळे प्रफुल्ल पटेल यांच्यावरचा संशय अधिकच बळावलाय। त्यांना पक्ष ताब्यात घ्यायचा होता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण पक्ष स्वतःचा आहे, माझा आहे असं ते मिरवत होते। परंतु आता मात्र त्यांच्यावरती कारवाई करत त्यांची हकालपट्टी आता झालेली आहे। त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदावरून हकालपट्टी झाली असून आता सुनेत्रा पवार यांच्याकडे सगळी सूत्र असतील। हीच या घडीची सगळ्यात मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो। त्यामुळे राज्याच्या राजकारणात या घडीची सगळ्यात मोठी अपडेट की बडे नेते आता उरले प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर तटकरे यांच्याबद्दल देखील आता वेगवेगळ्या संशयांना ऊत आलाय। त्यामुळे लवकरच सुनील तटकरे यांची देखील पक्षातून हकालपट्टी, प्रदेश अध्यक्ष पदावरून हकालपट्टी हे होणार तय झालंय। त्यामुळे या 2 बड्या नेत्यांना राष्ट्रवादीने काढलं की आमदार देखील बोलतील, नेते बोलतील, खासदार बोलतील। यावरूनच पुन्हा मित्रांनो अजित पवार यांचे मारेकरी आपल्याला सापडतील। त्यामुळे आगामी काळात पक्ष ताब्यात घ्यायचा आहे या लोकांना, मात्र राहिलं बाजूला दादांचे मारेकरी कोण शोधणार? मित्रांनो याविषयी मात्र कोणी बोलायला तयार नव्हतं। ज्यांनी बोलायला पाहिजे होतं प्रफुल्ल पटेल आणि तटकरे तेच बाजूला राहिले आणि तेच दादांचा पक्ष घशात घालण्यासाठी स्वतः फिरत होते। मात्र मित्रांनो आता सगळ्यात मोठी बाब आपल्या समोर आली ती म्हणजे अजित पवारांची मारेकरी लवकरच सापडतील, कारण की या नेत्यांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी केली। आगामी काळात त्यांच्या नावांची लिस्ट यादी आपल्यापर्यंत पोहोचेलच।
लवकरच त्यांची यादी महाराष्ट्राला समजेल. मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण देखील प्रतिक्रिया द्या.